श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्या जवळ रडण्याशिवाय आणि देवाला हाक मारण्याशिवाय काहीच उरत नाही. पण भक्तांनो, ज्या क्षणी मनापासून स्वामी समर्थ अशी हाक निघते त्या क्षणी स्वामी आपल्या भक्ताला एकटा सोडत नाही. आजची ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण या कथेचा शेवट तुम्हाला स्वामींच्या कृपेवर आणखी विश्वास ठेवायला भाग पाडेल. कथा अक्कलकोट जवळच्या एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. घरात म्हातारी आई, पत्नी आणि 2 लहान मुलं होती. गोविंद खूप कष्टाळू होता, पण त्या वर्षी पाऊस झाला नाही. शेतातील पीक वाळून गेलं आणि घरात धान्याचा एक दाणाही उरला नाही. गोविंदाने देवघरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवला होता. रोज सकाळी तो स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणायचा, स्वामी, माझ्यासाठी काही नको, फक्त माझ्या कुटुंबाला उपाशी झोपू देऊ नका. एके दिवशी घरात खायला काहीच नव्हतं. मुलं भुकेने रडत होती. आईसुद्धा अशक्तपणामुळे अंथरुणावर पडली होती. गोविंदाच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, आज तुमची परीक्षा नाही, माझी श्रद्धा परीक्षा आहे. पण माझा विश्वास आहे तुम्ही मला सोडणार नाही. असं म्हणून तो घराबाहेर पडला. रस्त्यात त्याला एक अनोळखी वृद्ध माणूस भेटला. त्या वृद्धाने गोविंदाला थांबवलं आणि विचारलं, बाळा, एवढा उदास का? गोविंदाने आपली सगळी परिस्थिती सांगितली. वृद्ध हसले आणि म्हणाले, बाळा, घाबरू नकोस, तुझ्या घरी आज चूल नक्की पेटेल. गोविंदाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, पण माझ्याकडे तर काहीच नाही. वृद्धाने आपल्या खांद्यावरची छोटीशी पिशवी त्याच्या हातात दिली आणि म्हणाला, हे घे आणि घरी जा. गोविंदाने पिशवी उघडली तर त्यामध्ये धान्य, पीठ, डाळ आणि काही पैसे होते. गोविंद त्या वृद्धाच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला, पण क्षणभरातच वृद्ध तिथून गायब झाले. गोविंदा इकडे तिकडे पाहत राहिला. तेवढ्यातच त्याच्या मनात एकच विचार आला, हा साधा माणूस नव्हता, हे माझे स्वामीच होते. तो धावत घरी आला. घरात येऊन त्याने स्वामींच्या फोटोसमोर पिशवी ठेवली आणि डोळ्यातून अश्रू वाहून लागले. स्वामी, तुम्ही माझी हाक ऐकली. त्या रात्री अनेक दिवसांनी गोविंदाच्या घरात चूल पेटली. मुलांनी पोटभर जेवण केलं. आईनेही 2 घास प्रेमाने खाल्ले. गोविंदा स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणाला, स्वामी, तुम्ही मला धन दिलं नाहीत, पण त्याहून मोठी गोष्ट दिलीत. माझा विश्वास जिवंत ठेवला. त्या दिवसापासून गोविंद कितीही कंटाळा आला तरी एक गोष्ट कधीच विसरला नाही. जिथे भक्ती खरी असते तिथे स्वामींची कृपा नक्की पोहोचते. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही कितीही मोठं संकट आलं तरी स्वामींची साथ सोडू नका. मनापासून एकदा फक्त म्हणा, स्वामी समर्थ, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. गोष्ट आवडली तर लाईक, शेअर